हाय एव्हरीवन. तुम्हाला नेहमीच्या भाजीचा कंटाळा आला असेल तर ही भाजी बनवा. ती माझी आज रेसिपी आहे गोळा पाणी. माझ्या सासूबाई खूप छान बनवायच्या. ही आमची डिश आजची. स्वीट आणि तिखट दोन्हीही. भाजीसाठी 2 डाळी लागतात, तुरीची डाळ आणि चणा डाळ. त्या मी 2 भांड्यांमध्ये समप्रमाणात भिजत घालते. 2 तास भिजवायच्या आहेत आणि त्याला कोमट पाण्यामध्ये भिजवायचं आहे आपल्याला. बघा मी पाणी घालून घेते. आपण कितीही पाणी घालू शकतो, भिजेल असं. आता झाकण ठेवून घेऊया. यासाठी आपल्याला हिरवं वाटण लागणार आहे. कढीपत्ता, लसूण आणि कोथिंबीरचे देठं. कढीपत्ता घातला की चव जास्ती छान लागते. आता डाळी भिजल्यात आणि त्याचं वाटण करून घेतलं. थोडं जाडसर केलं. आता त्याच्यामध्ये मी आपण जे वाटण केलं हिरवं ते घालून घेतलं. कोथिंबीर घालून घेतली आणि बेसिक मसाले हळद, तिखट, नंतर लसूण कांदा तिखट आणि मसाला आपल्या चवीनुसार घालायचं आहे. मीठसुद्धा चवीनुसार घालायचं आहे. पण याला बऱ्यापैकी लागतं घालायला, तरच त्याची चव छान लागते. आता फोडणीला घेतलं आपण जिरं, मोहरी, हिंग घालून घेतलं, वाटण घालून घेतलं हिरवं आणि पाणी घालून घेऊया. पाणी आपल्याप्रमाणे म्हणजे आपल्याला हवं तेवढं घालायचं आहे. त्याच्यातसुद्धा मी हळद, तिखट आणि मसाला घालून घेतला. मीठ घालून घेतलं चवीनुसार. छोटे छोटे गोळे बनवून त्या उकळत्या पाण्यामध्ये घालायचे आहेत. पण ते एक एकच घालायचे आहेत, नाही तर ते फुटतात एकसाथ घातलेत तर. आणि उकळतानाच घालायचे आहेत. ही टीप आहे त्याची. 15 मिनटं कुक होऊ द्यायचं, झाकण न ठेवताच. ही गोळा पाणी भाजी माझी तयार आहे खाण्यासाठी. वॉव! तुम्ही पण बनवा.